नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. अकोल्यात होणार तिरंगी लढत. काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्व मते मोजली जावीत. सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस. निवडणुका भारतात तयारी. अमेरिकेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी 20 शहरांमध्ये रॅली. संजय राऊत राजकारणातील गणपतराव पाटील. आशिष शेलारांची टीका. रोजच्या आहारात वापरला जाणारा लसणाचा दर वाढला. गृहिणींचे आर्थिक गणित बिघडू लागले. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी नारायण राणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित. कार्यकर्त्यांकडून मेसेज व्हायरल करण्यास सुरुवात. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. सप्तशृंगी गडावर आजपासून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस सेवा सुरू. आदिमाया आदिशक्ती श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाच्या माध्यमातून आजपासून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली असून भाविक भक्तांमध्ये बस सेवेच्या प्रवासाला अत्यंत मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळून येत आहे. सदर महामंडळाच्या माध्यमातून नाशिक ते सप्तशृंगी गड ते नाशिक या बस सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहिक वाढ दिसून येत आहे. ग्रामीण भागात सुरू होणाऱ्या पर्यावरण बस सेवा सुरू व्हावी संकल्पना अनेक वर्षापासून प्रलंबित होती. मात्र 1 एप्रिल दरम्यान सुरू होणारी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाली असून एकूण या बस सेवेत 35 प्रवासी यांचा लाभ घेऊ शकतात. तसेच या इलेक्ट्रिक मिनी बस सेवा सुरू झाली असून सप्तशृंगी गड ग्रामस्थांच्या वतीने देखील या बस सेवेचा स्वागत करण्यात आलेले आहे. या पर्यावरण मिनी बस सेवा नाशिक ते सप्तशृंगी गडावर 2 बस सेवा. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रिक बस सेवा दिवसातून येण्या जाण्यासाठी 3+3 फेऱ्या देण्यात आलेल्या आहे. या बस सेवेमुळे प्रवासीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यावरणपूरक या बस सेवेत CCTV यंत्रणा, AC सेवा, 35 प्रवासी किंवा जास्त प्रवाशांची सुद्धा या बसमध्ये उपलब्धता असणार आहे. सप्तशृंगी गड ते नाशिक प्रति प्रवासी भाडे दर. नाशिक 175 रुपये, महिला हाफ भाडे दर 90 रुपये, नांदुरी पुरुष 25 रुपये, महिलांसाठी 15 रुपये, वणी 60 रुपये तर महिलांसाठी 30 रुपये, दिंडोरी 105 रुपये तर महिलांसाठी 55 रुपये असे दर आकारण्यात येणार आहेत. आज आम्ही देवीच्या दर्शनासाठी नाशिकहून आलो, पण रात्र झाल्यामुळे आम्हाला लोकांनी सांगितलं की आता एसटी नाही तुम्हाला. तर आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण काहीच नाही असं वाटलं आणि आता एसटी दिसली, ती पण AC. खूपच सोय झाली. याच्या पुढे जे लोक येतील आणि उशीर होईल त्यांची ही चांगली सोय झाली एसटीला. आम्ही नाशिकहून आलो. नाशिक CBS पासून सुरू झाल्यामुळे सोय झाली आहे सगळ्या नाशिककरांची. नमस्कार, मी ज्योती आरिगळे पंचवटी डेपो मध्ये वाहक म्हणून काम करते. आज आमच्या या डेपोत नवीन इलेक्ट्रिक AC बस चालू झालेली आहे. ही बस आणि शिवाय याला म्हणजे प्रोत्साहन पण छान मिळतंय आणि याचं तिकिटाचे दर 170 महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अमृत महोत्सव सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या सवलती आहे या बसमध्ये. धन्यवाद. सप्तशृंगी गडावर आजपासून ही बस नाशिक ते सप्तशृंगी गड चालू झाल्याबद्दल प्रथम एसटी महामंडळाचे हार्दिक अभिनंदन. सप्तशृंगी गडावर भाविकांचे एवढे हाल होत होते प्रमाणाच्या बाहेर. आता AC बस चालू झाल्यामुळे भाविकांना खूप फायदा झालेला आहे आणि गडावर ह्या निमित्ताने भाविक वाढणार आहे आणि गडावरती व्यापारी वर्ग दुकानदारांचा खूप याच्यामुळे फायदा होणार आहे आणि अशीच बस चालू राहावा ही नम्र विनंती आहे. व्हिडिओ चालू आहे ना. चला चला बाबा चला चला. 150 रुपये फक्त. दर्शनाला जायचं ना, बँक सामान्य समोर ठेवा आपल्या दुकानात. चला मंदिरात जायचं इकडून जा. येस मराठीसाठी तुषार बर्डे, सप्तशृंगी गड.
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून प्रचारात आघाडी घेतली आहे. नाशिक शहर तसे इतर ग्रामीण भाग असलेला हा मोठा मतदारसंघ. या मतदारसंघाची उमेदवारी करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजाभाऊ यांनी आभार मानले. आपले प्रतिनिधी यांनी राजाभाऊ यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात सविस्तर. मी राजाभाऊ वाजे प्रथमतः पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि मला उमेदवारी दिली. मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे तो सर्व शिवसैनिकांच्या बळावर, सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मतदार यांच्या बळावर तो सिद्ध करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे आणि ती आम्ही सर्वजण मिळून करू अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा जरी खूप मोठा असला तरी सुद्धा ज्या समस्या आहेत त्या छोट्या प्रमाणात सिन्नर मतदारसंघात आहेत. जसं की औद्योगिकरण, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी बहुल भाग सिन्नर तालुक्यातही आहे. आणि सिन्नर जरी नाशिकच्या तुलनेत खूप छोटं असलं तरी एक नागरिक समस्या ज्या आहेत त्या सिन्नरमध्ये आहेत. आणि म्हणूनच एक विश्वास आहे की ज्या सगळ्या समस्या माहीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या समस्या आहेत त्याबाबत विचार विनिमय करता येईल. त्याबाबत विचार करून आपण सर्वच कसं सुरळीत करता येईल त्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार. एकीकडे महायुतीचा उमेदवार ठरत नसताना राजाभाऊ वाजे यांच्यासारखा स्मितभाषी व शांती संयमी उमेदवारासमोर महायुतीला कोण उमेदवार द्यायचा हा प्रश्न पडलेला दिसत आहे. अजूनही वाजे यांच्या समोरील उमेदवार ठरत नाहीये तर सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे पदाधिकारी राजाभाऊ वाजे यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सिन्नर. ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली त्याच शाळेत सेवापूर्ती करायला मिळणं यासारखे दुसरे भाग्य नाही असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेंद्र खताळे यांनी केले. ते पाटोळे जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक शाळेत यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. मंचावर शिक्षक प्रेमी विलास खताळे, डुबरे केंद्राचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर खुर्चे, धोंडवीर नगरचे माजी सरपंच भाऊसाहेब पवार, सोनांबे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत आरोटे, मनेगाव नितन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा हांडगे, दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ कराड, शिक्षणतज्ज्ञ सोपान खताळे, मनेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ललित सोनवणे, जगन्नाथ धोंडगे सरांच्या अर्धांगी सौ ज्योती पाटील धोंडगे, सोनांबे जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवनाथ पांगरकर, रामनगर मुख्याध्यापक मिलिंद खैरनार, पाटोळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी आव्हाड, संदीप खताळे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय निरगुडे यांनी प्रस्तावित केले. कैलास पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन उगले यांनी केले. जगन्नाथ धोंडगे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुनीता बर्वे, श्रीमती प्रतिभा बैरागी, माधव खताळे यांनी परिश्रम घेतले. त्याच्या कामावरील निष्ठेवर अवलंबून असतं. अशीच आपल्या कामावर सदैव विश्वास ठेवून पुढे रमणारे आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री जगन्नाथ नारायण धोंडगे सर, ज्यांना आपण प्रेमाने बापू म्हणतो, हे दिनांक 31/3/2024 रोजी 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित आमची सर्व शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, बापूंचे सगळे आप्तेष्ट, पाटोळे, डोंगरनगर शाळा रामनगर, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा रामनगर या ठिकाणचा सर्व स्टाफ, डोंगरे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,
8 वाजता दाजींना फोन केला, म्हटलं दाजी आता केव्हा निघायचं आपण? दाजी म्हणे की 6 वाजताच निघालो शाळेत यायला. हो म्हटलं असं कार्यक्रम आहे आपला, कार्यक्रम आहे ना म्हणे, पण तो शाळेच्या वेळेनंतर आहे म्हणे. सर्वप्रथम 10 वाजेपर्यंत 10:30 पर्यंत विद्यार्थ्यांना मी शाळेत शिकवणार आणि त्यानंतर माझा शेवटचा क्षण निरोपाचा राहणार. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांनी विद्यार्थी हित जपलं आणि विद्यार्थी हितांसाठीच सेवापूर्तीचा सोहळा आपण अतिशय उत्कृष्टपणे घडून आणला. खरं म्हणजे कुठलाही सेवापूर्तीचा सोहळा म्हटला की त्या माणसाच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणि दुःखाच्या. धोंडगे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची माझी ओळख ते या पाटोळा शाळेवर रुजू झाले त्या दिवसापासून त्यांची माझी ओळख. अतिशय चांगला स्वभाव असणारे, कधी कोणाशी भांडण न करणारे, असे नियमांच्या चौकटीत राहूनच सरांनी आपलं सगळं काम चोखपणे पार पाडलंय आणि सगळ्यांना सहकार्य करणं, प्रत्येकाच्या मदतीला राहून जाणं आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची ते कटाक्षाने काळजी घेत असतात. खूप काळजी करायची, याच्यासाठी खूप धडपड करायची. नोकरीच्या काळात खरं तर आतुर प्रेम, पाठिंबा, मैत्री दाखवली याबद्दल मी माझ्या शाळेवरच्या सर्व सहकारी, केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, कारण फार अमूल्य असा वेळ देऊन माझ्यासाठी सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं एकदा पुन्हा आभार मानतो. मी शेवटी जाता तेवढंच म्हणेन, जमले तितके केले तरीही करणे उरले काही, नको येऊ मरणा अजूनही जगणे सरले नाही, जगणे सरले नाही. धन्यवाद. त्याच्या डबल आपल्याला देते, कोणजणी भरभरून देते, पण आमच्या मुलांचं नुकसान झालं नाही पाहिजे याची काळजी मात्र ते आपल्याला घ्यायला लावतात. सरांच्या रूपाने एक शिलेदार होता, सरांवर जबाबदारी टाकली की. येस मॅटसाठी तालुका प्रतिनिधी सोनांबे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या पादुकाचे हेलिकॉप्टरने भरवस फाटा येथे आगमन. संभाजीनगर महामार्गावरील भरवस फाटा येथे दिनांक 2 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या जगद्गुरू श्री तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरमधून पादुका आणण्यात आल्या असून या सोहळ्याचा महाराष्ट्रातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी केले आहे. श्री क्षेत्र देहू येथे पादुका आणण्यासाठी सोहळ्याचे आयोजक व मार्गदर्शक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम, छोटे माऊली तसेच शिवसेना नेते कुणाल भाऊ दराडे, डॉक्टर सुजित गुंजाळ, डॉक्टर विलास कांगणे आदी मान्यवर गेले होते. यावेळी देहू येथील मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज व संस्थाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे, हरिभक्त पारायण भानुदास महाराज मोरे, हरिभक्त पारायण संजय महाराज मोरे व तेथील भाविक भक्तांनी विधिवत पूजा आरती करून हेलिकॉप्टरने पादुका भरवस फाटा येथे जाण्यासाठी प्रस्थान करण्यात आल्या. उपस्थित जनसमुदाय हेलिकॉप्टरच्या आतुरतेने वाट पाहत होता आणि दुपारी 4 वाजता कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरचे आगमन झाले. भाविकांनी पुष्पवृष्टी करत पादुकांचे स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम सेनेच्या ढोलपथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. कडाक्याचे ऊन असताना सुद्धा पंचक्रोशीतील हजारो भाविक वर्ग पादुकांच्या स्वागतासाठी उपस्थित होता. यावेळी हेलिपॅडपासून कार्यक्रमस्थळापर्यंत सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर पादुकांचे पालखीतून ढोल ताशाच्या निनादात हरिनामाच्या जयघोषात हरिनामांचा जयघोष करत पायी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोहोचताना वारकरी संप्रदायाच्या रूढी परंपरेप्रमाणे रिंगण करून पादुकांचे पालखी मिरवण्यात आली. त्यानंतर शास्त्रोत्तर पद्धतीने पादुकांचे पूजन करण्यात आले. तालुक्यात इतका मोठा सोहळा पहिल्यांदाच होत असल्याने प्रत्येक भाविक उत्सुकतेने आपला सहभाग नोंदवताना दिसून येत आहे. यावेळी पोलीस प्रशासन व सेवेकरांनी शांतता राखून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी पहिल्या दिवसाचे कीर्तन सेवा सकाळी 10 ते 12 हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांची होणार आहे. दुपारी 3 ते 5 गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊली हे आपल्या मधुरवाणीतून श्री तुकोबारायांचे चारित्र्य वाचन करणार आहेत. तसेच संध्याकाळी 6 ते 8 हरिभक्त पारायण गाथामूर्ती ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होणार आहे. तरी पंचकोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
PS मराठीसाठी शरद लोकरे, लासलगाव. व्यासपीठावर बसलेल्या मंडळींना, जालखेडतील मंडळींना विनंती आहे की बाहेरील जी मान्यवर मंडळी येणार आहे त्यांनाही आपण या ठिकाणी बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करून द्यायची. या ठिकाणी कोकण गावचे भूमिपुत्र सुदाम घोडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. घोडे साहेबांना विनंती की त्यांनी या व्यासपीठाकडे यायचं आहे. घोडे साहेब. कोपसरगावच्या पेवरांना हात काकेतून हात घातलेला आहे. हो बजगळ बाळविनरचा पट्टा होता म्हणून वाचला. वाचतात सचिन मोत्रेची कुस्ती जरा आतमध्ये राहा कड्याच्या. एक राऊंड मारून घेतो. खाट टाकलं का बघून बघा. हे बघा सचिन मोत्रे बाळविनर यांचा पट्टा हात वर करा. पिंपरज अच्छा पिंपरज विरुद्ध सिन्नर अशी एक तगडी कुस्ती आखाड्यात लागली बघा. अरे नमस्कार साहेब. हो नमस्ते. कधी आले? बराच वेळ झाला. 3 वाजता. घोडे साहेबांचा सत्कार या ठिकाणी मी नानांना विनंती करतो की तुम्ही घोडे साहेबांना नारळ आणि फुल देऊन स्वागत करा. संकेत जरा बाजूला हो. कुस्ती बघू दे मला. निळ्या कलरच्या जांग घातलेला आणि पायाला काळी निकॅप लावलेला बाळविनरचा पट्टा आहे. सिन्नरच्या तालमीला सराव करतो आणि त्याच तोला मोलाचा एकेरी पट्ट काढलाय सचिनने. एकेरी पट्ट काढून कब्जा घेतलाय सिन्नरच्या बोराने. बाळविनर यांचा पट्टा. जोरण आणि कोचरगाव अशी कुस्ती लावली पागेरे वाजतांनी. हो बच गयो. निकाल डावाची पकड घेण्याचा प्रयत्न परंतु तो हल्ला धडकवला. बांगडी डावावर विजय झाला बघा इकडे बोरगाव. पिंपरज विरुद्ध सिन्नर. आणि आकाशी कलरचा जंग घातलेला दोन्ही पायाला व्हाईट निकाब लावलेला पिंपरजचा बोरगा आणि त्याच तोला मोलाचा बाळविनर यांचा पट्टा सिन्नरच्या तालमीला सराव करतो सचिन बोचरे गिनास गावचा. अशी एक तोला मोलाची कुस्ती आखाड्यात चालली आहे. विनायक भाऊ शिंदे वलखेड सरपंच, मुळंगीचे माजी सरपंच यांनी व्यासपीठाकडे यायचंय. समोरील पैलवान जरा फिरते राहावा. दोन्ही पोरं यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं आयोजकांच्या वतीने धन्यवाद आभार.
हे पोपटी कलरचा टी शर्ट घातलेला पोरगा जरा बाजूला जा. आमचे परम मित्र सोमनाथ भाऊ जाधव यांचंही या आखाड्यात आगमन झालेलं आहे. तरी मी त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करतो की आपण आपल्या विनायक भाऊ आपण आणि आपल्या सहकार्यांसह पुढे समोर यावे. या 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 मार्गदर्शक सोमनाथ भाऊ जाधव, त्याचबरोबर विनायक भाऊ शिंदे, शिवाजीराव पिंगळ, पुढे सचिन भाऊ जाधव, विनायक भाऊ शिंदे, आमचे मित्र कदम, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी चिंता नानांना विनंती करतो की त्यांनी सोमनाथ भाऊंना या ठिकाणी पुष्प सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन. बाळूबिंदरचा पट्टा अलीकडे विजय झालाय. शंभू बोडके या पुढे. इकडे बघा शंभू या पुढे. योगेश भाऊ बर्डे संचालक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे दोघांनाही पुढे. विनायक बाबा या ठिकाणी जाधव पुढे नका देऊ, पुढे नका देऊ, जागा करून द्या. तुम्ही जागा चिंता मागे जाऊन जागा करून. इकडे कुस्तीचा निकाल लागला बघा. या ठिकाणी शिवाजीराव पिंगळ यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सचिन भाऊ जाधव, आमचे मार्गदर्शक श्यामभाऊ बोडके, सचिन भाऊ, पवन भाऊ, शंभू बोडके, वस्ताद जीवन शिंदे यांचा माजी पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर आमचे मित्र योगेश भाऊ बर्डे, आलेल्या सर्व मान्यवरांचा, पाहुणे मंडळींचा जालखेड ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रीय खेळाडू सोमनाथ जाधव यांचं इथं हार्दिक स्वागत आहे. वस्ताद मंडळी, आता कुस्त्या जरा मोठ्या जोड्यातल्या चालू झाल्या आहेत, त्यामुळे पैलवानांची ओळख सांगून कुस्ती जोडत चला. सोनगाव, इगतपुरी विरुद्ध सोनगाव. घोटी इगतपुरी विरुद्ध सोनगाव अशी कुस्ती जोडली बघा संकेतना. भगव्या लांगेचा इगतपुरीचा बोरगा आणि दोन्ही पायाला निकॅप लावलेला सोनगावचा बोरगा. शिवोत्सव समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर तालीम संघ जालखेड यांच्या संयुक्त विद्यमानानं ज्या कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या, या कुस्ती स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र केसरी खेळलेले पैलवान तसंच नॅशनल इंटरनॅशनल खेळलेले पैलवान या सर्व पैलवानांनी या जालखेडच्या मैदानाला हजेरी लावली.
योगेश भाऊ बर्डे यांचा तालुका तालीम संघाच्या वतीनं नाशिक जिल्हा तालीम संघाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून 30 ते 35 वर्षापासून जालखेडचं मैदान हे नाशिक जिल्ह्यातलं नावाजलेलं मैदान असून इथून पुढे परिसरातील लोकांनी या मैदानाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि इथून पुढे ते करीत राहतील अशी अपेक्षा ठेवून आलेल्या सर्व पैलवानांची चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या आम्ही लावू आणि नक्कीच त्या कुस्तीमध्ये घेतलेली मेहनत आम्ही त्यांना त्याचा सन्मान मिळवून देऊ. आज महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते हर्षद भाऊ सदगीर आणि पंजाब केसरी या दोन्ही पैलवानांची 2,10,000 रुपयाची अंतिम कुस्ती या मैदानात होणार आहे आणि महाराष्ट्रातील नावाजलेली कुस्ती या मैदानात होणार आहे. हेच आमचं दिंडोरी तालुक्याचं वैभव असेल असं मी आजच्या मैदानाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. कुस्ती लढताना पैलवानांची ओळख करून देत जात असतात. कोण लढलाय कोण जिंकलाय काही समजत नाही. पंचमंडळे कुस्तीवर लक्ष ठेवा. कुस्ती जोडताना माईकशी संपर्क करा. आजच्या या भव्य कुस्ती दंगल प्रसंगी एक बक्षीस रूपी मदत केलेले दाते शकर नाना यांनी आजच्या या मैदानासाठी 5,000 रुपयाची मदत केलेली आहे. तसेच नामदेवजी जोंधळे, बापूजी गायकवाड, जगदीश शेठ आपसुंदे, संतोषजी वाघ, आशिषजी अंकाईकर यांनी या दंगलीसाठी मदत केलेली आहे. तसेच एक नाशिकचे प्रसिद्ध व्यापारी शंकर पालवे, तसेच पालखेडचे उपसरपंच उत्तमजी जाधव, तळेगावचे चौधरी साहेब, तसेच बाळा जाधव, किशोर प्रभाकर शंकर पाळ यांनी या दंगलीसाठी मदत असतात. तसेच दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशेवाडीचे शांभू बोडके यांनी या दंगलीसाठी मदत केलेली आहे. तसेच नाशिकचे दीपक शेठ, मुत्था साहेब, अरुणजी पगारे यांनी या कुस्ती मैदानासाठी बक्षीस रूपी मदत केलेली आहे. तसेच आमच्या जालखेड गावचे भूमिपुत्र अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉक्टर भाऊसाहेबजी मोरे यांनी या कुस्तीच्या मैदानासाठी बक्षीस रूपी मदत केलेली आहे. तसेच आमचे पवार सर, तेज साहेब, सुदामजी पवार, भास्कर शेठ गावित यांनी या मैदानासाठी मदत केलेली आहे. तसेच मराठा विद्या प्रसारकचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी मदत केलेली आहे. विठराम वरगडे, तसेच आमच्या गावचे इरामभाऊ झनकर यांचं जय माता दी ग्रुप जालखेड यांनी या मैदानासाठी मदत केलेली आहे. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य माननीय बागुल सर तसेच जावळे सर यांनी या मैदानासाठी बक्षीस रूपी मदत केलेली आहे. तसेच आमच्या जालखेड गावचे सादराळा फीडर आणि पेट फीडर या दोन्ही फीडरचे लाईनमन दिलीपजी ठाकरे व चौधरी साहेब यांनी या मैदानासाठी मदत केलेली आहे. तरी मी या सर्वांचे जालखेड सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आभार मानतो. वस्ताद नानाभाऊ मोरे, कुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवा. एक कुस्ती तुम्ही इकडे अलीकडे जोडली आणि पलीकडे पुन्हा एक कुस्ती जोडली. इकडे या कुस्तीचा निकाल घ्यायला कोणीच नव्हता. पैलवान प्रामाणिक होता, बाहेर निघून गेला. पैलवानासाठी खुश खबर आहे. उद्या
नळवाड पाडा येथे भव्य कुस्त्यांची विराट दंगल आहे. आमचे पंचवट माटी ठुकतो का. तिकडे एक छोटी कुस्ती झाली बघा. जयमते माझ्या बरोबर आलेला पोरगा आहे. चॉकलेटी कलरचा लांग घातलेला माझ्या बरोबर आलेला पोरगा आहे तो. एक शेतकऱ्याचा पोरगा. पैलवान म्हणजे एक गरीब घरात जन्मला असतो बघा. हजारात एखादा असतोय जो सिमेंटच्या घरामध्ये जन्माला आलेला असतोय. पण बाकी पोरं सगळी गरीबाचे मर्दांगी आणि पुरुषार्थ गरीबाच्या घरी नांदत असतोय. बंगल्यावाल्यांची पोरं संध्याकाळी ढाब्यावर असतात आणि गरीबाची पोरं तालमी. सर्वांचे आभार आहे. झाले झाले. दुलाजी मोरे 401 रुपये नाम. कुठला वर्ग आहे? जीवन वासा शिंदे यांचा पट्टा आहे चांदवडचा. पहलवानाची ओळख करून देतो. दुलाजी मोरेंच्या हातामध्ये एक पोरगा फिरायला लागलाय. शुभम मोरे त्याचं नाव. चॉकलेटी कलरची जांग घातलेला कच्चरगावचा पोरगा. अशी एक तगडी कुस्ती आखाड्यात चालू झाली. मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे. परंतु तिथंच बचाव करतोय दसरंदावाची पकड घेऊन. आता मात्र डेंजर पोझिशनला कुस्ती. बच गयो. डोक्यावर ग्रीप झाला. बच गयो कोचरगावचा बोरगा. ताडमाड उंचीचा चॉकलेटी कलरचा लांग लावलेला. वाजतात पिवळ्या कलरचा शर्ट घातलेले वाजतात. एक बोरगा कोचरगावचा महाराष्ट्र केसरीला नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करतो. हे बघा अशा कुस्त्या तुम्ही कोपऱ्यात लावता ते बोरगा. राहून जात. नाशिक जिल्ह्याचं शहर विभागाकडून 57 किलोला तो नेतृत्व करतो महाराष्ट्र केसरीला नाशिक जिल्ह्याचं. आणि तुम्ही त्याची कुस्ती मुख्यानं लावली होय तिकडं. पंचांना विनंती की ज्या साईडला कुस्त्या चालू आहे त्या मध्ये घ्याव्या. तुम्हाला केव्हाच ओरडून सांगते पैलवानाला माझ्या समोर आणा. कोचरगावचा बोरगा आहे तो. 57 किलोला नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करतो महाराष्ट्र केसरीसाठी. दोन्ही पायाला काळा निकट लावलेला पोरगा. अलीकडचा मात्र वस्तादांनाच माहित.
शिक्का वाटलाय, विजय झालेला आहे. 400 रुपये नावाची कुस्ती होती ती. शुभम दोरी पट काढला बघा कोचरगावच्या बोरानं. शुभम दोन्ही पायाला काळा निकाब लावलेला कोचरगावचा बोरगा आहे. 57 केलेला नाशिक शहराकडून महाराष्ट्र केसरीसाठी नेतृत्व केलं होतं असा कोचरगावचा बोरगा. निळवंडी निळवंडी विळवंडी सिन्नर, विळवंडी वसस सिन्नर अशी कुस्ती. किती रुपये इनाम? 400 रुपये इनाम. दोघही ताडमाड उंचीचे. लाल लंगट लाल जांग लावलेला बाळू विनर यांचा पट्टा. हो पापणी परताक्षणी कब्जा घेतलेला आहे बघा. विळवंडीच्या पोरानं कब्जा घेतलाय बघा. आयोजकांकडून एक सूचना आली आहे बघा. काही पैलवानांचा इथं सत्कार करण्यात येणार आहे. पैलवान आवाजाकडे एकाग्रतेने लक्ष द्या. तुम्हाला सत्कारासाठी आमंत्रित केलंय. वाजतात 5 वाजता इथं हजर झालेले आहे. या ठिकाणी हजर झाले आहेत. इंडियन आर्मीचे कर्नल आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी नानांना विनंती करतो की त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. कॅप्टन वस्ताद रामदास सोडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू कॅप्टन रामदासजी सोडे आमच्याच तालुक्याचे इगतपुरीचे. तसेच त्यांच्या सोबत ज्यांचं पैलवानांवर अफाट प्रेम आहेत असे पैलवान वस्ताद रामचंद्र पादे इथं हजर झालेले आहेत. त्यांचाही सत्कार सोहळा होत आहे. वस्ताद रामचंद्रजी पादे पैलवानांवर अतिशय अतूट प्रेम करणारे असे हे व्यक्तिमत्व. तसेच राष्ट्रीय खेळाडू कॅप्टन रामदासजी सोडे यांनी इथं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर जवळके दिंडोरीचे हळवैद्य नामदेव जोंधळे यांनी या ठिकाणी यायचंय. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. काही सत्कार सोहळा घेण्यासाठी पैलवानांना आमंत्रित करतोय. पैलवान लक्ष द्या. तुम्ही सुवर्ण कामगिरी केलेली आहे. या नाशिक जिल्ह्याचं नाव सुवर्ण अक्षरांनी विजेता लवकरच विजू नाना सुरे रौप्य पदक विजेते त्यांनी स्टेजकडे पैलवानांनी नाव घेतलेल्या सर्व पैलवानांनी स्टेजकडे यायचं. पुन्हा एकदा कॉल करतोय. पवन डोनार, विजू नाना सुरे, रोहित भैया आवरे, शुभम भैया मोरे, संदीप भैया मोरके, समीर भैया कमाले, अतुल मेदडे, करण सदगीर अशा 8ही मल्लांनी स्टेजकडे यायचंय. तुमचा सत्कार करण्यात येणार आहे. करावं तितकं कौतुक याच पैलवानांचं. अतिशय सुवर्ण करा. नाव त्याचं अतुल मेदडे. अतिशय छोट्या गावातला इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावचा पैलवान सराव करतो बलकवडे व्यायामशाळा भगूरला. विकास मोरे यांचा पट्टा. ऑलिम्पिकवीर खासबा जाधव स्पर्धेमध्ये कांस्य पदक विजेता अतुल मेदडे. आशिषजी अंकाईकर, शुभम मोरे देखील इथं हजर आहे. संदीप दोरके पैलवान आतमध्ये या. समीर कमाले पैलवान आतमध्ये या. एक सुवर्ण कामगिरी केलेली आहे. विळवंडी आणि सिन्नर असे मागे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील काही सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक
विजेते पहिलवान या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे. त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने होणार आहे. पवन भाऊ डोनर, विजय सुरवडे, रोहित भाऊ आयरे, शुभम मोरे, संदीप बोडगे, समीर कामाले, अतुल मेदळे, करण भाऊ सदगीर या सर्वांनी व्यासपीठाकडे यायचंय. एक नाव राहिले बघा, अतुल भाऊ मेदळे. एक नाव राहिलंय, सार्थक नागरेचं नाव राहिले बघा, सार्थक भाऊ नागरे. तेही कांस्य पदकाचे मानकरी आहे. गदाले 10 वर विजय झाला बघा. पैलवान ज्ञानेश्वर शिंदे यांचा पट्टा सराव करतो गुरु हनुमान आखाडा साकूर फाट्याला. राशेगावचा सुपुत्र सार्थक भाऊ नागरे, अतुल भाऊ मेदळे. कांस्य पदक महाराष्ट्र केसरी. एक छाक डोक्यावर ग्रीप झाला, बजगळा. बाळविन्नर यांचा पट्टा होता म्हणून वाचला. डोक्यावर ग्रीप झाला सिन्नरचा पैलवान. यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं. लवू नारळ पाठवून इकडे लहान लवू. गुलाजी मोरे लागत असेल तर कुस्ती तर लावून द्या. नामांकित पैलवान आहे. एक चांदवडचा बोरगा, वस्ताद जीवन शिंदेचा पट्टा आणि एक वस्ताद गोरखनाथजी बलकवडे यांचा पट्टा. मानकरी समीर भाऊ कामाले यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. सदगीर पैलवान यांचा सत्कार झालेला आहे. ग्रीक रोमनचे पैलवान आहेत ते. ग्रीक रोमन म्हणजे कमरेच्या वरची कुस्ती. समीर कामाले आखाड्यात आलेला आहे. समीर भाऊ कामाले. स्वर्गीय ऑलिम्पिक वीर खासबा जाधव कांस्य पदक विजेता समीर. कमाले मानकरी संदीप बोडके 72 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक. संदीप बोडके आखाड्यात येऊन जावा. इकडे एक आट्टीतट्टीची लढत चालली आहे. पुढे येत आहे हळूहळू आणि आयोजकच पुढे चालले बर का. आयोजकच कडे पुढे घेऊन चालले. खासबा जाधव राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कांस्य पदक विजेते. वजनी गट 79 किलो. पोरं वरती गेल्यानंतर तालुक्याला गेल्यानंतर गावाचं नाव मोठं करत असतात. कुस्ती स्पर्धेचे कांस्य पदकाचे मानकरी आणि महाराष्ट्र केसरीला खेळायला गेल्यानंतर जिल्ह्याचं नाव मोठं करत असतात. संजू भाऊ सराव करतो बलकवडे व्यायामशाळा भगूरला.
वस्ताद गोरखनाथजी बालकवडे यांचा पट्टा. एक तगडी कुस्ती आखाड्यात जोडण्यात येणार आहे बघा. प्रेक्षकांनाही काही समजत नाही आणि मलाही काही समजत नाही. हे बघा, हिरवी जंग घातलेला गोटीचा वर्ग सराव करतो सिन्नरच्या तालमीला बाळविनरांचा भट्टा आणि अलीकडचा सोनगावचा वर्ग. अशी दुहेरी लढत लागली आहे बघा. दोन्ही पायाला निकॅप लावलेला सोनगावचा वर्ग आणि हर्षद टोकडे बाळविनरचा भट्टा सराव करतो सिन्नरच्या तालमीला. अलीकडे दीपक देवकर इथं हजर झालेला आहे. तोही पुणे फुलगाव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक विजेता आहे दीपक देवकर. एक तगडी कुस्ती आखाड्यात जोडली बघा. बगवी जांग घातलेला उजव्या पायाला काळी निकॅप लावलेला अतुल मेवडे बालकवडे वंशाळेचा भट्टा आणि काळी जांग घातलेला दोन्ही पायाला व्हाईट निकॅप लावलेला जीवन शिंदे यांचा पट्टा चांदोरचा. संकेत जोमन महाराष्ट्र केसरी ग्रीक रोमन काश्य पदक विजेते. व्यासपीठाकडे यायचंय. विजय मोरे यांना विनंती. हर्षद हप्ते भरण्याचा प्रयत्न करतोय बघा. हप्ते डावाची पकड घेतली होती हर्षदने सोनगावच्या बोरावर डेंजरला आणि बाळू भिन्नर यांचा पट्टा विजय झाला. हर्षद टोकडेचं नाव देवरेगावचा आमच्या जालखेड गावचे महसूल कर्मचारी अतुल मेदडे, ऑलिम्पिकवीर खासबा जाधव राज्यस्तरीय स्पर्धेमधील कांस्य पदक विजेता. पैलवान शुभम मोरे, पैलवान पवन डोनारन ते आले असेल तर त्यांचाही सत्कार आपण लवकरच घेऊन यावा. त्यांनाही आखाड्यात घेऊन यावा. नंतर त्यांच्याही कुस्त्या जोडण्यात येतील. मनमाडचा बोरगा विजय झालेला आहे. सरपंच, तुम्हाला एक सूचना देतोय बघा. पुणे येथे झालेल्या फुलगावला दीपक देवकर जरा भेट द्या इकडं. दीपक देवकर आलेला आहे बघा. दीपक भाऊ देवकर स्टेज कडे या. करतून प्रस वा. आत्ता मात्र कुस्ती चांगली लावली बघा. काटा कुस्ती होणार आहे. हे बघा, दोन्ही पायाला काळा निकॅप लावलेला कोचरगावचा बोरगा 57 किलोला नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करतो महाराष्ट्रासाठी. आणि त्याच डोलामालाचा पिंपरतचा बोरगा अशी एक तगडी कुस्ती आखाड्यात लावली आहे. आजच्या या कुस्ती दंगल प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती जालखेडच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपक देवकर हा विजूनाना गांगोडे यांचा पट्टा आहे. 2023च्या पुणे फुलगाव मुक्कामी कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमधील कांस्य पदक विजेता है. शहरात आप अंदर आइए, लोगों को आशीर्वाद लेने और
छोटे पहलवानों को आशीर्वाद देने। पहलवान मोनू शेरावत, आप अंदर आइए। आपको देखने के लिए मोनू शेरावत अंदर आ जाइए। देखिए मेहनत, हे बघा आपल्याकडे पाहुण्यांचं स्वागत टाळ्या वाजून केलं जातंय। टाळ्या टाळ्या टाळ्या। मोनू शेरावत हरियाणा केसरी राष्ट्रीय खिलाड़ी है। आप आ गए, हम आपके आभारी हैं। मोनू शेरावत हरियाणा केसरी यांच्या सोबत लढणार आहेत महाराष्ट्र केसरी नाशिक जिल्ह्याची शान हर्षवर्धनजी सदगीर। बोला। साकूर भाटा विरुद्ध चांदवड वा ज्ञानेश्वर शिंदे यांचा बट्टा दोन्ही पायाला काळ्या निकॅप लावलेला आणि जीवनवसा शिंदे यांचा बट्टा उजव्या पायाला काळी निकॅप लावलेला अशी कुस्ती आखाड्यात लागली बघा। महाराष्ट्र चॅम्पियन पवन डोनार आखाड्यात या। पवन डोनार आखाड्यात आलेले आहे। पुणे ते पुलगाव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी बुलेट गाडी यांनी नाशिक जिल्ह्याला मिळवून दिली। असा हा पवन डोनार अतिशय गरीब घराण्यातला पैलवान। मी पहिल्यापासून सांगतोय पैलवानकी ही गरीबाच्या घरी नांदत असते। मर्दांगी आणि पुरुषार्थ गरीबाच्या घरी नांदत असतात। मोठ्यांची पोरं 6 वाजता ढाब्यावर असतात आणि हे पोरं मात्र तालमीत असतात। या वैभव तुपेची कुस्ती लागली बघा। गोरा चिट्टा उजव्या पायाला काळा निकॅप लावलेला लाल जांग परिधान केलेला वैभव तुपे बेलूचचा बोरगाव इगतपुरी तालुक्याचा सराव मात्र करतो बाळ विन्नर वस्ताद यांच्या तालमीला सिन्नरला। एक मानाची कुस्ती आखाडा जोडली बघा। 5001 रुपये नावाची कुस्ती। साहिल सिंधू रेड टी शर्ट में हरियाणा का पहलवान है आणि उसके सामने लढेंगे सार्थक नागरे। हा पिंपळगावचा बोरगा बगूरच्या तालमीला सराव करतो। 5001 रुपये। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।